आपण बोलताना अगदी सहज बोलतो. काल रात्री ना माझ्या पायात वात आला होता. आज माझं पित्तच उसळलंय. काल मी गारठ्यात फिरले आणि मला छातीत कफ झालाय. काय आहे हे वात पित्त कफ? आयुर्वेदानुसार वात पित्त कफ यांना त्रिदोष असं म्हटलं जातं. यांना त्रिदोष का म्हटलंय? दुष्यंती इति दोषः. वात पित्त कफ हे साम्यावस्थेत असतात. त्यांचं कार्य योग्य चालू असतं. तोपर्यंत आपण निरोगी असतो, आपलं आरोग्य चांगलं असतं. पण यांच्यामध्ये वृद्धी झाली म्हणजे हे वाढले किंवा कमी झाले किंवा काही कारणांनी दुष्टी झाली तर मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. वेदानुसार रोगांचं मुख्य कारण ह्या दोषांमधलं बिघडलेलं संतुलन हेच असतं. आपलं शरीर त्रिदोष, धातू आणि मल यांनी बनलेलं आहे. वात पित्त कफ कोणत्या पंचमहाभूतांपासून बनतात? त्यांचं स्थान काय आहे? त्यांचे गुण काय आहेत आणि प्रकृती कशी ठरते हे बघूया. आयुर्वेदानुसार नाभीपासून खालचा भाग हा वाताचा असतो. नाभी ते हृदय हा भाग पित्ताचा असतो आणि हृदयापासून वरचा भाग हा कफाचा असतो. पित्ताची स्थानं काय काय आहेत? पक्वाशय, कंबर, मांड्या, आपली सगळी हाडं म्हणजे अस्थि, कान आणि त्वचा ही जरी वाताची स्थानं असली तरी पक्वाशय हे त्याचं प्रामुख्याने विशेष स्थान आहे. पित्ताची काय काय स्थानं आहेत? नाभी, आमाशय, स्वेद, लसिका, रस, रक्त, दृष्टी आणि आपलं स्पर्श. असं असलं तरी नाभी हे पित्ताचं विशेषत्वाने मुख्य स्थान आहे. कफाची काय काय स्थानं आहेत? उर, फुफ्फुस, कंठ, शिर म्हणजे आपलं डोकं, जीभ, मेद, रस, आमाशय आणि संधी. असं असलं तरी सुद्धा उर स्थान हे कफाचं प्रामुख्याने महत्त्वाचं स्थान आहे. याचप्रमाणे आपल्या वयानुसार सुद्धा म्हणजे बाल्यावस्थेत लहान मुलां जेव्हा असतात तेव्हा कफाचा काळ असतो. मध्यम वयात मध्यमावस्थेत पित्ताचा काळ असतो आणि वृद्धावस्थेत वार्धक्यामध्ये वाताचा काळ असतो. दिवस रात्र यामध्ये सुद्धा वातपित्त कफाचे काळ हे विभागले गेलेले आहेत आणि या विभागलेल्या काळानुसारच आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे. ऋतूंमध्ये सुद्धा या त्रिदोषांपैकी एखाद्या दोषाचा प्रकोप, एखाद्या दोषाची साम्यावस्था आणि एखाद्या दोषाचा क्षय असं आपल्याला दिसतं. यासाठीच ऋतुचर्येचं पालन हे सुद्धा आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे. वात पित्त कफ या प्रत्येकाचे स्वतःचे असे गुणधर्म आहेत आणि या गुणधर्मानुसार त्यांचं कार्य शरीरात दिसतं. त्रिदोष हे दोन दोन पंचमहाभूतांच्या संयोगाने बनलेले आहेत. वात हा वायू आणि आकाशाच्या संयोगाने बनतो. पित्त हे अग्नी आणि जलाच्या संयोगाने बनतं आणि कफ हा पृथ्वी आणि जलाच्या संयोगाने बनतो. रुक्ष, लघु, शीत, कर्कश, सूक्ष्म, प्रवाही असे वाताचे गुणधर्म आहेत. लघु याचा अर्थ हलका, सूक्ष्म म्हणजे अदृश्य, तो आपल्याला दिसत नाही, प्रवाही म्हणजे जो चंचल आहे आणि कर्कश म्हणजे खरं खरखरीत असणारा असे वाताचे गुण आहेत. हे किंचित स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण, लघु, द्रव, प्रसरणशील आणि किंचित वास असणारं किंवा दुर्गंधी असणारं असं असतं. कफ हा स्निग्ध, शीत, मंद, जड, मृदू, चिकट आणि घन अशा गुणधर्मांचा असतो. सर्वसामान्यतः असा समज असतो की आयुर्वेदाच्या औषधांना पथ्य लागतं. चिकित्सा करत असताना वातपित्त कफापैकी कुठल्या दोषाची वृद्धी झाली आहे किंवा कुठल्या दोषाचा क्षय झालाय हे बघून त्यानुसार आपल्याला आहार विहार सांगायला लागतो. आजार कमी व्हावा यासाठी दोषाची साम्यावस्था येणं आवश्यक असतं. या दोषांची साम्यावस्था येण्यासाठी आहार विहाराची पथ्य सांगितली जातात. समान गुणधर्माच्या आहार विहाराने दोष वाढतो आणि विरुद्ध गुणाच्या आहार विहाराने दोष कमी होतो. यामुळे जो दोष वाढला असेल त्याच्या विरुद्ध गुणाचा आहार विहार सांगावा लागतो किंवा जो दोष कमी झाला असेल
तो वाढून साम्यावस्थेत येण्यासाठी त्यानुसार आहारविहार सांगावा लागतो. आपली प्रकृतीसुद्धा या त्रिदोषांवरच ठरते. या त्रिदोषांपैकी ज्या दोषांचं आधिक्य असेल त्यानुसार आपली प्रकृती ठरते आणि ज्या दोषाचं प्राबल्य जास्ती असेल त्याप्रमाणे वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती असं म्हटलं जातं. या आपल्या प्रकृतीनुसार आपला जाठराग्नी, आपला कोठा कसा आहे, आपला बांधा कसा आहे, आपला वर्ण कसा आहे, आपली बुद्धी कशी आहे, आपला स्वभाव कसा आहे हे सगळं ठरतं. गर्भधारणेच्या वेळेला फलधारणा होताना ज्या दोषांचं प्राबल्य असेल त्यानुसार त्या गर्भाची प्रकृती ठरते. साम्यावस्था असलेले दोष किंवा सम प्रकृती ही सगळ्यात उत्तम प्रकृती मानली जाते. आयुर्वेदानुसार सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या जर आपण पालन केलं तर आपण निरोगी राहतो. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी.